याचं कारण खरं तर दूषित पाण्याचा पुरवठा हे खरं कारण आहे. खरं तर जीबीएस हा दुर्मिळ रोग आहे, पण आज तोच साथीचा रोग बनून गेलाय पुण्यामध्ये. ही खूप चिंतेची बाब आहे. आणि अचानक ही सुरुवात झाली महिनाभरापूर्वी. सुरुवातीला लोकांना अतिसार, उलट्या, जुलाब, पोटदुखी याचा त्रास झाला. नंतर त्यातले काही रुग्ण हे जीबीएसवर शिफ्ट झाले आणि त्याचा एकदम आता आउटब्रेक इथं आपल्याला बघायला मिळतं पुण्यामध्ये. आणि त्याची बिलं जी आहेत लाखांनी यायला लागली. याच्या संबंधी बातमी आपण दाखवल्यानंतर पालिका आता कुठेतरी सज्ज झाली आणि त्यांनी आता आपण कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पालिकेचे सगळे बेड सगळे सज्ज ठेवलेले आहेत पालिकेने. म्हणजे जे रुग्ण आता खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना महात्मा फुले योजना असेल किंवा पालिकेची गरीब शहरी योजना असेल याच्यामार्फत उपचार मिळतात, पण तिथली बिलं परवडत नाहीत. म्हणून पालिकेने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 50 बेडचं म्हणजे 25 महिला आणि 25 पुरुष असे 50 बेडचं हॉस्पिटल म्हणजे एक अख्खी विंगच रेडी ठेवलेली. 17-18 आयसीयू आहेत, म्हणजे ज्यांना व्हेंटिलेटर सगळे ऑक्सिजन पॉईंट सगळे रेडी. आपल्यासोबत डीन आहेत. सर, मला सांगा काय काय तयारी केली पालिकेने या जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी? पुणे महानगरपालिकेतर्फे आयुक्त साहेब आणि आरोग्य प्रमुख यांच्या आदेशानुसार आपण 15 पुरुषांसाठी 15 महिलांसाठी असा वॉर्ड आरक्षित केलेला आहे. तर त्यामध्ये तसेच 15 बेड हे आयसीयूचेही आपले सुसज्ज स्थितीत ठेवण्यात आले आहेत. आपल्याकडे जेव्हा जीबीएस सिंड्रोमचे पेशंट्स ॲडमिट होतील तर त्यांना आपण उपचार देण्यास तयार आहे. आता कोणी काय अप्रोच झाले? आता सध्या तरी आपल्याकडे कोणी रुग्ण अप्रोच झालेले नाही आहेत. तर जे काही रुग्ण आपल्याकडे अप्रोच होतील तर त्यांना आपण नक्कीच सुविधा. काय आवाहन कराल पुणेकरांना? कारण आता लाखोची बिलं भरतायत. काही नातेवाईक पण अप्रोच झाले नाही? काही नातेवाईकही आपल्याकडे कालपासून अप्रोच झाले होते. तर सद्यस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे जी वैद्यकीय सहाय्य योजना आहे तर त्यामध्ये त्याची मर्यादा 1 लाखापासून 2 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि आता नक्कीच 14 जानेवारीनंतर जे काही रुग्ण ॲडमिट होतील तर त्यांनाही काही आर्थिक सहाय्य पालिकेतर्फे दिले जाणार आहे. सुनीता मॅडम, मला सांगा, हे कमला नेहरू गोरगरिबांचं रुग्णालय आहे पालिकेचं. आता इथं रुग्णांनी यावं म्हणजे जीबीएसचे रुग्ण आहेत त्यासाठी आपण काही आजूबाजूचे जे काही शहर सुरू केलाय, जे खासगी हॉस्पिटलमधले त्यांना लाखोची बिलं पडतात, त्यांनी संपर्क साधले? अजून तर तसे रुग्ण आलेले नाही आहेत, पण ज्यांना विकनेस आहे, अशक्तपणा आहे, श्वास घेण्यास त्रास होतोय किंवा चालण्यास त्रास होतोय, त्यांनी इथं आपल्याकडे आले तर आपण त्यांना सेवा. काय सुविधा ठेवली तिथं? आपल्या इथे ऑक्सिजन आहे, वॉर्ड ऑक्सिजन आहे, वॉर्डमध्ये ऑक्सिजन आहे आणि आयसीयू मध्ये पण आपण बेड अवेलेबल ठेवलेले. उपचार होऊ शकतात, सगळे उपचार होऊ शकतात इथे. आपण बघितलं याचं स्मिता मॅडम डेप्युटी डीन ह्या कमला नेहरू हॉस्पिटलचे यांनी सांगितलं की पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जीबीएसच्या रुग्णांना मोफत उपचार मिळू शकतो. जे इंजेक्शन आहे महागड्याचे बाहेर मिळत नाही तेही पालिका इथं मोफत उपलब्ध करून देणार आहे. ज्या रुग्णांना इथं उपचारांची गरज आहे, बाहेरचं बिल परवडत नाही, त्यांनी तात्काळ इथं संपर्क साधावा या पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाशी आणि आपल्या इथं उपचाराला सुरुवात करू, जेणेकरून तुम्हाला आर्थिक भार सोसावा लागणार नाही. कारण हा जो रोग आहे तो त्यातनं रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो. आणि काही पेशंट व्हेंटिलेटरवर जातात. म्हणजे आज मी त्याला पुणे शहरात 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत आणि 101 रुग्णांचा आकडा गेलेला आहे. त्यामुळे याचा आउटब्रेक आणखीन वाढला तर कदाचित उद्या पुढे जाऊन बेड कमी पडतील. म्हणून ही सगळी सज्जता पालिकेने तयार ठेवलेली आहे आत्ताच्या घडीला.